काही जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये दोन शिवसेना एकत्र आलेल्या आहेत आणि महाआघाडीची घोषणा करण्यात आली. कशा पद्धतीने पाहताय? खरं तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये हे घडलेलं आहे आणि हा पूर्णतः स्थानिक पातळीवरती झालेला निर्णय आहे. परंतु या निर्णयावरती टीका करणाऱ्या संजय राऊतांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की मग कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे सुद्धा आमच्या सोबत आहे, याकडे ते कुठल्या बाजूने बघतायत? की म्हणजे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की प्रत्येकाला एकनाथ शिंदे साहेबांचा ब्रँड आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हा आपल्या सोबत राहावा असं वाटतं. माननीय दिलीपरावजी सोपल साहेब हे अत्यंत ज्येष्ठ आमदार आहेत, जाणते राजकारणी आहेत आणि त्यांनी जर हा निर्णय घेतला तर याच्या पाठीमागं नक्की कोणती समीकरणं आहेत हे खरं तर आपण त्यांना विचारलं पाहिजे. परंतु कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं आज सोलापूर जिल्ह्यामधील ठिकठिकाणी वेगळी स्थानिक समीकरणं जुळत आहेत. तर अशा पद्धतीचा तो एक स्थानिक निर्णय आहे. ही युती स्वागतार्ह आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, या संदर्भात जे काही आहे ते पक्षीय पातळीवरती आम्ही जाणून घेऊ. नक्की कुठल्या गोष्टी झाल्या, कुठल्या गोष्टींच्या आधारावरती ही युती झाली, याच्यावरती आमच्या म्हणजे राज्य पातळीवरचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील किंवा आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब हे या संदर्भात माहिती घेतील आणि त्या संदर्भात अधिकृतपणानं ते सांगू शकतील. शिवसेना ठाकरे गटासोबत आम्ही जाणार नाही ही आमची भूमिका आहेच आहे. मात्र स्थानिक पातळीवरती नक्की काय निर्णय झाला आहे याबाबत आम्ही माहिती घेतोय. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या जिल्हा परिषद गटाचं तिकीट ठाकरे गटाच्या पत्नीला दिलं गेलेलं आहे त्या ठिकाणी शिंदे गट आमच्यासोबत नाही आहे, त्यामुळं आम्ही नैतिकदृष्ट्या तिथे नाही आहेत असं त्यांचं देखील म्हणणं आहे. सगळ्यात आधी तर हा कोणताही गट नाही आहे, ही शिवसेना आहे. जे लोक आमच्यावरती टीका करतायत ते कधी आणि किती लोकांच्या पुढं त्यांनी तत्व गहाण ठेवून ते वाकरे झाले हे महाराष्ट्राला खूप चांगलं माहिती आहे आणि त्याच्यामुळेच आज त्यांच्यावरती गाशा गुंडाळायची वेळ आलेली आहे. ज्या लोकांनी 2019ला हळद उतरवायच्या आधीच दुसऱ्या नवऱ्यासोबत ते पळून गेले आणि अशा पद्धतीचं राजकारण ज्या लोकांनी केलं त्या लोकांनी तत्वाच्या गोष्टी करू नयेत. स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये म्हणजे आपण बघितलो की नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा कोकणामध्ये दोन्ही शिवसेना ह्या एकत्र येऊन लढलेल्या होत्या. आजही बार्शीमध्ये जर सोपल साहेबांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला तर नक्कीच आमच्या पक्षातले वरिष्ठ पदाधिकारी या संदर्भातली माहिती घेतील. परंतु या माध्यमातून आपल्याला फक्त एक लक्षात येतं आहे की आज महफिल किसी की भी हो लेकिन चर्चा सिर्फ एकनाथ शिंदे साहेब की आहे. प्रत्येकाला वाटतंय की आज एकनाथ शिंदे साहेबांचा ब्रँड, महाराष्ट्राच्या लाडक्या भावाचा ब्रँड आपल्या सोबत असावा, हे राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. कोरोना काळातले आरोप आहेत त्यामुळे कुठेतरी शिवसैनिक नाराज आहे, त्यामुळे उलटसुलट चर्चा पण रंगतात. खरं तर किशोरीताई या आमच्या किशोरीताई ह्या फक्त नावानेच नाहीत तर त्या बुद्धीनंच कधी कधी किशोरी आहेत की काय हा आम्हाला प्रश्न पडतो. कारण अगदी त्यांनी जो महापौर पदाच्या सोडतीमध्ये गोंधळ घालताना वर्णमालेप्रमाणे मुंबई महापालिकेचा क्रम कुठे येतो या बाबतीतचं आपलं जे अत्यंत अगाध असं ज्ञान त्यांनी महाराष्ट्राला दाखवलं किंवा कधीकधी त्यांच्या बॉर्न अँड बॉटम इंग्रजीमुळं महाराष्ट्राच्या हास्यजत्रेपेक्षा सुद्धा सुंदर विनोद आमच्या किशोरीताई करत असतात. खरं तर उमेदवार हा पारदर्शक आणि प्रामाणिक हवा. किशोरीताईंनी प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्हे का लपवले? मुंबई महापालिकेचं नेतृत्व करत असताना आपल्या हातावरती बॉडी बॅगच्या घोटाळ्याचे डाग लागलेले आहेत. आपण कोरोना काळामध्ये रुग्णांची खिचडी खाल्लेली आहे. या सगळ्या गोष्टी मुंबईकर विसरणार नाहीत आणि किशोरीताईंचं नगरसेवकपद हे धोक्यात आहे. कारण अनेक लोक हे त्यांनी जे प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्यावरच्या गुन्ह्यांचा उल्लेख केलेला नाही त्यामुळे ते न्यायालयामध्ये गेलेले आहेत. ती टांगती तलवार ही किशोरीताईंच्या डोक्यावर लटकलेली आहे. गटनेतेपदी त्यांचीच निवड झालेली आहे. बाकीचे जे शिवसैनिक होते, जे नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांच्यापेक्षाही ज्येष्ठ होते, त्यांच्याकडे कुठेतरी गटनेतेपदाची जबाबदारी द्यावी अशी मागणी होती. कारण मला वाटतं की उबाठामध्ये अजूनसुद्धा फील्डवरती काम करणाऱ्या शिवसैनिकापेक्षा किचन कॅबिनेटमध्ये कोण प्रभावी आहे हे खूप महत्त्वाचं ठरतं. किशोरीताई या म्हणजे काय म्हणतात की रश्मी वहिनींचा पदर धरून येतात आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांची कदर तिथे केली जात नाही हे या माध्यमातून दिसून आलेलं आहे. एकाच व्यक्तीला अनेक पदं द्यायची, मर्जीतल्याच लोकांना खुश करायचं आणि बाकीच्या शिवसैनिकांना वाऱ्यावरती सोडायचं ही उबाठाच्या राजकारणाची स्टाईल आहे आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षाला गळती लागलेली आहे.
खरं तर संजय राऊतांची आजची जी बॉडी लँग्वेज होती ती पूर्णपणानं पराभूत झालेली होती. खरं तर संजय राऊतांनी काळजी करावी की ज्या मनसेच्या इंजिनाला सोबत घेऊन आपण आपल्या राजकारणाचं सगळे ट्रेन पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय की ते KDMCमध्ये का जात आहे. संजय राऊतांनी विचार करावा की काल दोन्ही भावांच्या मधला जो शालीचा प्रकार झाला, कुणी कुणाला शाल घातली, कुणी कुणाला शाल घालण्याची अनाऊन्समेंट केली होती, तो राजसाहेबांनी दिलेला शाल जोडा होता का घरचा आहेर होता, याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. संजय राऊतांनी हा विचार केला पाहिजे की जे स्वतःला पवार साहेबांचे चेले म्हणत होते, परंतु आज दोन्ही पवार एकत्र येत आहेत. ज्या संजय राऊतांनी आयुष्यभर सिल्वर ओकची चाकरी केली, कधी काँग्रेसच्या कडे जाऊन त्यांनी धनुष्यबाण गहाण ठेवला, त्या राऊतांची अवस्था आज कुंकू धन्याचं, मंगळसूत्र गण्याचं अशा पद्धतीची झालेली आहे. ते ना घरका ना घाटका झालेले आहेत. कारण 2019ला जी तत्त्व त्यांनी गुंडाळून ठेवली, जे हिंदुत्व त्यांनी खुंटीला बांधून ठेवलं, ते महाराष्ट्र अजून विसरला नाही. त्यांनी स्वतःची काळजी करावी, अन्यथा आग लागली बुडाला आणि डोंगर लागलाय विझवायला अशी अवस्था राऊतांची होईल. खरं तर उबाठा गटाची अवस्था हीच झालेली आहे की मुळात पक्षामध्ये उठाव का करावा लागला. कारण मी मुख्यमंत्री, माझा मुलगा कॅबिनेट मंत्री आणि सगळे शिवसैनिक रस्त्यावरती, या पॉलिसीमुळं पक्षामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. आजसुद्धा फक्त कोणाच्या तरी मर्जीतल्या लोकांना, म्हणजे कोणीतरी आपल्याला सँडविच आणून देतोय म्हणून त्याला पदं देणं, कुणीतरी आपल्याला कोल्ड कॉफी आणून देतोय म्हणून पदं देणं, कुणीतरी आपली मर्जी राखतंय म्हणून पदं देणं, की एकनाथजी शिंदेसाहेब जे नेहमी म्हणतात की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांना सवंगडी समजायचे, पण उबाठा शिवसैनिकांना घरगडी समजतायत. त्यामुळे घरगड्यासारख्या राबणाऱ्या आणि मर्जीतल्या लोकांना पदं दिली जात आहेत. आणि त्यामुळेच आज आपण जे बघतोय की फक्त त्यांनी मुंबई महापालिका आणि त्यातही आपल्या लेकाचा मतदारसंघ याच्यावरतीच ते फोकस ठेवून काम करतायत. सगळ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी तुम लढो हम कपडे संभालते है म्हणून वाऱ्यावर सोडलं आणि याचे परिणाम येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. खरं तर या संदर्भात मला पूर्ण माहिती नाही आहे, काय घडलेलं आहे याची पूर्ण माहिती घेऊन मी बोलते. परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी हा शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. राजू पाटील साहेबांनी सुद्धा त्याबद्दलचं मत अगदी स्पष्टपणानं व्यक्त केलेलं आहे. पण मला आज या ठिकाणी आठवण करून द्यावीशी वाटते की जेव्हा स्वतःच्या सख्या चुलत भावाचा मुलगा दुर्धर आजाराशी झुंजत होता, तेव्हा मनसेच्या इंजिनमधले 6 नगरसेवक कुणी पळवून नेले हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यावेळेला अगदी आपल्या कुटुंबातलाच एखादा व्यक्ती गंभीर आजाराशी झुंजताना त्यांच्या कुटुंबियांची काय परिस्थिती असेल, ते कुठल्या दुःखातून जात असतील, त्यावेळेला त्यांच्या पक्षातले नगरसेवक मग ते काय देऊन फोडले, मग त्याच्यासाठी किती खोके गेले किंवा आणखीन काय झालं, मग तेव्हाचे ते मिसिंग झालेले नगरसेवक याचाही विचार या सगळ्या लोकांनी करावा असं मला त्यांना सांगायचं.